छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले। त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा अंगीकार करूनच आम्ही मार्गक्रमण करीत आहोत, असे प्रतिपादन रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज किल्ले रायगडावर बोलताना केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव महोत्सव 2025 ची सांगता आज सायंकाळी महाड येथे होणार आहे। त्यापूर्वी आज सकाळी खासदार सुनील तटकरे यांनी पाचाड आणि रायगडवर जाऊन राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सदस्य श्री तांबोळी, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, हनुमंत जगताप, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, धनंजय देशमुख, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुप्रिया देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते। तर चला पाहूया खासदार सुनील तटकरे काय म्हणाले ते। सर, आपण जी यात्रा सुरू केली होती त्याचा समारोप आज किल्ले रायगडावरती होत आहे, काय भावना? अवघ्या देशाचे मानबिंदू असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या राजसमारे सदरेवरील त्याच्या समोर नतमस्तक होत असताना आम्हा तमाम शिवभक्तांना अंतःकरणापासूनच्या शिवप्रेमीच्या आठवणी मनामध्ये येत आहेत। यवनाच्या विरोधात लढताना 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य उभं केलं आणि रयतेसाठीच समर्पित भावनेने त्या कालावधीमध्ये ऐतिहासिक लढा दिला। राज्याच्या स्थापनेचा 65वा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत तोच विचार अंगीकारत आम्ही 21व्या शतकामध्ये मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहोत। अशा वेळेला आमच्या सर्वांच्यासाठी पवित्र भूमी नतमस्तक होण्यासाठीच, इथली धूळ मस्तकी लावण्यासाठीच प्रेरणादायी निश्चितपणाने ठरणार आहे। मी आणि माझे सहकारी महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने त्यासाठीच इथं आलो, कारण महोत्सव हा काही कालावधीपुरता होता, पण पुढचं मार्गक्रमण त्याच विचाराच्या माध्यमातून करणं हे आमच्या सर्वांचंच आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे इथे यावं, शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावं, मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक व्हावं, याच भावनेतून आम्ही सगळेजण आलेलो आहोत। एकीकडे मी आपल्या कार्यक्रमाचा समारोप आज होतोय, मात्र दुसरीकडे बैठका देखील जोरात सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी देखील जोरदार सुरू झालेली दिसते राष्ट्रवादीकडून। आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही, कारण आम्हाला सर्वजण आम्ही सगळे शिवभक्त आहोत। इथे येणं या पवित्र भूमीच्या ठिकाणी नतमस्तक होणं याच भावना उराशी आहेत। छत्रपती शिवरायांनी भोसल्यांचं राज्य कधी निर्माण केलं नाही, ते रयतेचं राज्य म्हणून म्हटलं गेलं आणि म्हणूनच या रयतेच्या राज्याला वंदन करणं, अभिवादन करणं हेच आमचं आजच्या दिवसापुरता, आज या क्षणापुरता सीमित आहे। इतर राजकीय जे आहेच मार्गक्रमण ही राजनीती करावी लागत असते, पण आजच्या राजनीतीपेक्षा शिवभक्ती आमच्यासाठी शिवप्रेरणा